दानोळीतील 42 वर्षाचे भाजीपाला व्यापारी भरतेश टोपगोंडा यांचं अपहरण करून 25 लाखांच्या खंडणीसाठी निर्घृण खून झाला। या प्रकरणी पोलिसांनी दानोळीतील राजदीप अजय ताडे आणि टिल्लू उर्फ मंथन राजेंद्र चंदुरे पवार यांना ताब्यात घेतलंय। आज त्यांना जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान भरतेशच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलंय। शिरोळ तालुक्यातील दानोळीमधील भाजीपाला व्यापारी भरतेश राजगोंडा टोपगोंडा यांचं सोमवारी अपहरण करून खून करण्यात आला। अपहरणकर्त्यांनी 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती। त्यानंतर मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास भरतेश यांचा मृतदेह एका ऊसाच्या शेतात सापडला। मारहाण करून गळा दाबून खून केल्याचं पोलीस तपासात दिसून आलंय। दरम्यान जयसिंगपूर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे भरतेशचा खून झाला अशी ग्रामस्थांची तक्रार आहे। त्यामुळेच मिरजमधील शासकीय रुग्णालयात विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला। दरम्यान आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला। त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। अखेर पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा भरतेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान या खून प्रकरणी पोलिसांनी दानोळीतील राजदीप अजय ताडे आणि टिल्लू उर्फ मंथन राजेंद्र चंदुरे पवार याला अटक केली आहे। जयसिंगपूर जिल्हा न्यायालयानं या दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर पोलिसांनी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतलंय। दरम्यान भरतेशच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी दानोळी ग्रामस्थांनी आज गावातून मूक मोर्चा काढला। पोलिसांनी भरतेश बेपत्ता झाल्याची फिर्याद घेऊन वेळीच कारवाई केली असती तर भरतेशचा जीव वाचला असता असं ग्रामस्थांनी बोलून दाखवलं। जर कदाचित काल आमची अपहरणाची केस व्यवस्थित घेतली असती, त्यांनी काल रात्रीपासून चौकशी केलं असतं तर भरतेश पाटील यांचा जीव वाचला जाऊ शकला असता, परंतु हा प्रयत्न झाला नाही आणि आज अशी ही घटना झालेली आहे। पोलीस कारवाईमध्ये दिरंगाई निश्चितपणे झालेली आहे आणि त्याच्याचमुळे एकाला प्राण गमवावा लागलेला आहे। त्याच्यामुळे संपूर्ण ग्रामस्थाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। संपूर्ण गाव क्षुब्ध आहे। अत्यंत सज्जन सत्शील असं व्यक्तित्व भरतेश पाटील टोपगोंडा हे होते आणि अशा व्यक्तीचं अपहरण करून खून करण्यात आला ही अत्यंत निषेधार्ह अशी घटना आहे। संपूर्ण गाव त्याचा निषेध करत आहे। दरम्यान शॉक लागून भरतेशचा मृत्यू झालेला नाही, तसंच एका मोबाईल दुकानदाराचा अपहरण करण्याचा प्रयत्न होता पण चुकून भरतेशचं अपहरण झालं या वृत्तातही तथ्य नाही असं दानोळीतील काही जबाबदार घटकांकडून स्पष्ट झालंय।